मुंबईतल्या डोमेस्टिक एअरपोर्टला धमकीचा इशारा मिळालाय। 26 जानेवारीला मुंबई आंतरदेशीय विमानतळ उडवून देण्याचा लिखित इशारा देण्यात आलाय। ISIS या दहशतवादी संघटनेने हा इशारा दिला आहे। 26 ISIS 26115 IS BOM OK अशा स्वरूपाचा हा धमकीचा संदेश आहे। आंतरदेशीय विमानतळातल्या A1 टर्मिनलमधल्या दोन्ही पुरुष शौचालयांमध्ये गुरुवारी संध्याकाळी हा धमकीचा इशारा लिहिलेला आढळलाय। विशेष म्हणजे 6 जानेवारीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधल्या शौचालयातही अशाच प्रकारचा धमकीवजा इशारा आढळला होता। त्यात 10 जानेवारीला विमानतळ उडवण्याची धमकी दिली गेली होती। तो धमकीचा संदेशही ISIS नावानेच दिला गेला होता। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी। मुंबई एअरपोर्टला एकदा पुन्हा बमनी उडवण्याची धमकी ISIS कडून मिळाली आहे आणि ही जी व्हिज्युअल्स आपण पाहत आहात ते मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टच्या टर्मिनल 1A ची आहे आणि पोलिसांप्रमाणे याच टर्मिनलच्या 2 जेंट्स टॉयलेटमध्ये पोलिसांना 2 कागदाचे पोस्टर आढळले आहेत आणि त्या पोस्टरवर पेनाने 26 जानेवारीला हल्ला करण्याचा इशारा केला गेला आहे। या अगोदर 6 जानेवारीला पण मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल T2 मध्ये देखील असाच एक पोस्टर पोलिसांना आढळलेला आणि त्यावर 10 जानेवारीला हल्ला करण्याचा इशारा ISISच्या संदिग्ध अतिरेकी यांनी केलेलं आणि आता पुन्हा तसाच एक पोस्टर येथे पोलिसांना सापडलेला आहे आणि त्यानंतर पोलीस जे आहे ती इथे सावध झालेली आपल्याला दिसत आहे। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती इथे वाढवलेली आहे। CISF आणि पोलिसांचा इथे कडेकोट बंदोबस्त देखील दिसत आहे। सध्या पोलीस तपास करत आहेत। जे स्टाफ आहे त्यांचं देखील त्यांचं स्टेटमेंट घेत आहे। चौकशी ते चालू आहे। CCTV फुटेज जे आहे त्याचा देखील तपास चालू आहे। पोलिसांना प्रायमरी असा संशय आहे की कुठला एखादा स्टाफ त्यांनी अशी ही एक गडबड केली असेल, पण तरी देखील 26 जानेवारी जवळ येत आहे आणि पोलीस कुठलीही हलगर्जीपणा न करता सध्या त्यांनी ॲज अ प्रिकॉशन त्यांनी हा स्टेप उचललेला आहे आणि इथे जी सुरक्षा व्यवस्था आहे त्यात वाढ केली दिसत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह, राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।